पहिल्या डावासाठी. धन्यवाद. थँक्यू सो मच लवजी जाधव सर, त्याचबरोबर आकाशजी काटे सर यांचा आवाज आज समालोचकांची मांदियाळी मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पश्चिम जावलीचा गोड आवाज अर्थातच प्रवीणजी साळुंखे यांचा देखील आवाज या क्रीडा स्पर्धेसाठी जोडला. युवा टॅलेंटेड समालोचक आदित्य कदम हा देखील जोडला गेला आणि लवजी जाधव सर हे देखील जोडले गेलेत. पाटणचा हक्काचा आवाज. मॅचच्या दिशेने वळूयात. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट पर्व क्रमांक 3. वेलकम अभि केसरकर, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात. बघा, अंपायरना विनंती असेल, ऑफ साइडला पूर्णपणे पाणी भरलंय. जर तुम्हाला डिसिजन जर अवघड वाटत असेल किंवा बॉल जर अडला तर तिसऱ्या पंचांची तुम्ही मागणी घेऊ शकता. आणि खेळाडूंना देखील विनंती असेल, जर त्या ठिकाणी भरपूर पाणी आहे, ऑफ साइडला जर पाहिलं तर भरपूर पाणी आहे, जर तिथे बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल अडला तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. मॅचला होईल सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल सोडून दिलाय. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल पाहायला मिळतोय. शिवराम वैदी सरांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. अभि केसरकर यांना विनंती करेन की आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचंय. आकाश मोहिते आलाय गोलंदाजी मार्क वरती. नितीन साठी हा बॉल. बॉल पाठीमागे चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. फ्लिप करण्याचा प्रयत्न. एक धाव नक्की चालली आहे. सिंगल. गणेश शिंदे आणि नितीन पनाळे ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पाटण वॉरियर्स आकाश मोहिते याच्यावरती केलंय आक्रमण. नितीन पनाळेच्या बॅटमधून बॉल फेकून दिलाय डीमार्टच्या दिशेने. षटकार, 6 धावा. अब्बी केसरकरला मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. कॅप्टन आहे ज्योती एंटरप्राइजेस या टीमचे. आणि ज्योती एंटरप्राइजेस म्हटलं की अर्थातच आपण जर पाहिलं तर निलेश दादा कोळसकर यांच्या मालकीचा संघ. मॅचच्या दिशेने शॉर्ट बॉल, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि बॉल अगदी अडला जातोय पाण्यामध्ये. डीप मधून फिल्डर येतोय वेगाने. फेकी चांगली आहे आणि तिथे 2 धावा. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. ओहो, इथे बॅटची कडा आणि शरीराचा वेध घेऊन बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर गल्ली रिजन मध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय. 1-1, 11 धावा, डबल डिजिट मध्ये स्कोर आपण बघतो. इथून पुढे पाटण वॉरियर्स संघाचा खूप चांगली क्रीडा स्पर्धा सध्याच्या घडीला. हो, यावेळेस गणेश शिंदेने उडवलाय आणि सांगितलंय आपला पॅटर्न आहे एकदम हटके. आपण आल्या आल्या मारतो मोठे फटके. बॉल सीमा पार. मान्सून ब्लास्ट. गणेश शिंदे, ब्रँडेड स्टोक. षटकार. सतरा धावा धावफलकावरती लागल्यात. अक्षयच्या विरोधात मात्र आक्रमण केलं जात आहे. हाई बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग झालं नाहीये. बीट केलाय गणेश शिंदेला. 1 तेरी 1 मेरी. जशाच तसं दिलंय उत्तर. 2 अँगलने 2 स्क्रीन मध्ये ही क्रीडा स्पर्धा मात्र दाखवली जाते. मगाचा षटकार गणेश शिंदे 2 स्क्रीन मध्ये. ओमसई एमटीसी याचसाठी ओळखले जातात आणि जबरदस्त बॅटिंगच्या जोरावरती पाटण वॉरियर्स संघ आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. टॉस जिंकला आपण पाहिलं गेलं तर 17 स्पोर्ट्स लाईव्ह या संघाने आणि सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू आणि पाटण वॉरियर्स या टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. मत्रेवाडी गावचे अतुल चव्हाण मात्र गोलंदाजी मार्ग वरती मात्र येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. समोर आपण पाहायला गेलं नितीन पनाळे. पुढचा बॉल. अकुट टप्प्याचा बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न. गणेश शिंदेची विकेट थोडीशी धोक्यात होती परंतु वेगाने ती धाव कंप्लीट केली. सिंगल इथे येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतंय आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय.
18 या धावसंख्येवरती. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चांगला आहे घोषांकी क्षेत्रामध्ये, तिथे एक धाव सिंगल प्राप्त होईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवत आहे, जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती. गणेश शिंदे स्ट्राइक रेटला पाहायला मिळतोय. अतुल चव्हाण गोलंदाजी मार्क वरती एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न टीमच्या माध्यमातून होईल आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. दोन्ही तुल्यबळ संघातली लढत, एक मैत्रीपूर्व लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अतुल चव्हाणचा पुढचा बॉल पुन्हा एकदा गणेश शिंदेसाठी. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय, बीट केलाय. गणेश शिंदे थोडासा नाराज आहे. डॉट बॉल आलाय, प्रेशर आहे. जबरदस्त कमबॅक अतुल चव्हाणच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळतंय. नितीन गेलाय, गणेशच्या चर्चा करतोय की कारण नॉन सेकंडवरून एक्झॅक्टली टप्पा समजतो, टप्पा कुठे पडतोय, कशा रीतीने मात्र बॉल रिलीज होतोय आणि तेच कुजबूज झाली, ती चर्चा झाली. गणेश शिंदे पुन्हा एकदा स्ट्राइक रेट वरती सज्ज झालाय. अतुल चव्हाणचा पुढचा बॉल गणेश शिंदेसाठी. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय आरपार सीमा पार. गणेश शिंदेच्या पाठमधून आलाय उत्तुंगाचा षटकार. डायरेक्ट बाहेर आहे भाऊ, षटकार दिला, षटकार दिला बाबा, षटकार आलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला. यावेळेस एक धाव नक्कीच कंप्लीट होते. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचतोय. ते म्हणजे 26. हो, यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय, बॉल पाण्यामध्ये अडकलाय. दुसऱ्या धाब्याचा मात्र प्रयत्न होतोय. दुसरी धाव थोडीशी धोक्याची, परंतु 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हरची होती समाप्ती आणि टीमची धावसंख्या मात्र 28 धावा धावफलकावरती मात्र लागलाय. ओव्हरची होते समाप्ती. टीमची धावसंख्या 28, 2 षटक समाप्त. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. अक्षय सल्टे आला गोलंदाजी मार्क वरती. अक्षय सल्टे आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आणखीन एक गोड आवाज, आमचे साथी समालोचक दत्ता डोंडे सर, डीडी सर या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम डीडी सर, आपलं देखील स्वागत आहे. वेलकम डीडी सर, आपलं देखील पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मध्ये हार्दिक स्वागत. त्याचबरोबर ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा प्रयत्न, फिल्डर आहे, मिड विकेट झोन मधून वेगाने येतोय, सिंगल. त्याचबरोबर युवा उद्योजक स्वप्नीलजी मोरे सर हे देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम स्वप्नील दादा, आपलं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर नियोजनाचा बादशाह आणि अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून नियोजन केलं जातं, कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सागर दादा. त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या 21, 22 आणि 23 ऑगस्टला एक सर्वाधिक मोठी क्रीडा स्पर्धा कराड तालुक्याची येते, कराड रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी. त्याची देखील उत्सुकता प्रत्येकाला आहे. त्याचबरोबर प्रिन्स वॉरियरचे संघ मालक अर्थातच वैभवजी गायकवाड सर हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण ओके व्यासपीठावरती या. स्वप्नीलजी मोरे सर हे देखील इथे उपस्थित आहेत, युवा उद्योजक. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आर्यन स्पोर्ट्सचे सर्व आर्यन दादा, आपलं देखील स्वागत आहे.
आणि आर्यन स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर नॉन सेकंडला खेळतोय गणेश शिंदे. नितीन पन्हाळेच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि बॉल चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड, बॉल सीमा पार, षटकार. तिकडे बघू नको तू, ह्याच्यावर लक्ष दे, तुझं लक्ष तो. 42 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय. बेचाळीस या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय. सुरुवात चांगली केली आहे पाटण वॉरियर संघाने. कुठेतरी रोख ठेवावे लागेल. सलामीची जोडी फोडण्यामध्ये गोलंदाजाला यश येईल का? कारण आता विकेटच्या शोधात गोलंदाज आहेत आणि विकेट येणं कुठेतरी महत्वाचं आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतील का अक्षय सल्टे? पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी मात्र जरूर पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. चांगलं कमबॅक सध्याच्या घडीला अक्षय सल्टेच्या माध्यमातून. एक मोठा फटका आला, परंतु त्यानंतर या बॉलवरती कमबॅक करत असताना सोडून दिलाय. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. पंचांचे हात समांतर, धावाली अवांतर. शिवराम वैती सर पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. एक चांगलं पंचांचं पॅनल सध्याच्या घडीला मॅचचा आनंद घेत असताना राजाभाऊ आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आज आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व प्रेक्षक राजाचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. ही क्रीडा स्पर्धा आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडूला ओढून आणते मैदानाच्या आतमध्ये ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी आणि प्रेक्षकांची गर्दी या क्रीडा स्पर्धेसाठी नक्कीच पाहायला मिळते. 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 44 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. शेवटचं अंतिमचं षटक, स्लॉगिंग षटक मात्र कोणाकडे दिलं जाईल आणि स्ट्राईक रेंजला मात्र असेल गणेश शिंदे. शेवटच्या षटकामध्ये धावा किती येतील हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल, कारण शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा धावफलकावरती टाकण्याचा प्रयत्न, धावफलकावरती लावण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरच्या माध्यमातून होईल. जिथे आपण पाहायला गेलं गणेश शिंदे 7 बॉल आतापर्यंत त्याने फेस केले. 14 धावांवरती तो खेळतोय. 11 बॉल त्याने फेस केले आणि 27 धावांवरती नितीन पन्हाळे खेळतोय. 44 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय. 3 षटक समाप्त. 44 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय. मांगडेवाडीचा गोलंदाज अर्जुन कदम. पहिला बॉल गणेश शिंदेसाठी. उडवलाय बॉल. बॉल हवेत आहे. फटका फसलाय. कॅचेसचा कॉल. विकेटचं पतन. अर्जुन कदम नावात आहे दम. पहिल्याच बॉल वरती मात्र विकेट प्राप्त केली आहे. गणेश शिंदे जावं लागेल माघारी. लॉफ करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला. उंची जास्त, लांबी कमी आणि इथे मिळते विकेटची हमी. करेक्शन आहे स्कोरर मध्ये. 43 झालाय. माफ करा, शेवटचा बॉल डॉट होता. झालाय. पहिल्या बॉल वरती मात्र अर्जुन कदमने मात्र दम दाखवलाय आपल्या गोलंदाजीतून. पाटणचा फायटर जेट भरत कुडाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नेट नंबर 3 मध्ये सोडून दिलाय. ओळखलं, पारखलं. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये भर. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. गोशेटवाडी गावाकडनं बिलॉंग करतो हा बॅटर. आखूड टप्प्याचा बॉल होता. ओव्हर द बॉलर हेड खेळलाय. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल तिथे येते.
जास्त काही मिळणार नाहीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45. अजूनही 4 बॉल शिल्लक आहे आणि 4 बॉल मध्ये मात्र किती धावांचा डोंगर मात्र रचला जाईल स्कोर कार्ड वरती. परत एक वेळा ओव्हर द बॉल रेड खेळण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फिल्डर आहे. डायरेक्ट हिट. जबरदस्त थ्रो तिथे पाहायला मिळाला. पाहूया काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले ओमसई एमटीसीच्या माध्यमातून हा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती मात्र दाखवला जातोय. एक्झॅक्टली घडलं काय होतं. बॉलरच्या वरतून उडवलेला बॉल तिथे क्षेत्ररक्षक फिल्डर तैनात होता. फेकी चांगली आणि बरोबर 9 सेकंडला थ्रो केला. अबी होता त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर बरोबर यष्ट्यांवरती धडकला हा बॉल. हो यावेळेस खराब दिशा. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर. संदीप बावडेकर मॅक्सवेल मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. नितीन पनाळे स्ट्रायकरला मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. जास्त काही मिळणार नाहीये. एकच धाव मात्र प्राप्त होईल. मैदानाच्या आतमध्ये जर भौगोलिक विचार जर केला तर पाणी भरपूर साचलंय. उडवलाय लोअर फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि बॉल निघून चाललाय आर पार सीमा पार. नितीन पनाळेच्या बॅट मधून आलाय खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार. कराड फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये ज्योती एंटरप्राइजेस ही मॅच असेल. शेवटच्या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव आली आहे आणि एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55 आणि विजयासाठी 56 धावांचं आव्हान मात्र टार्गेट सेट केलंय. अब तक 56. येणारे 24 बॉल 56 धावांची गरज असेल. आणि नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊया. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल त्या अगोदर आम्ही एक बिग अनाउन्समेंट करतोय. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह प्रेझेंटिंग सातारा स्पोर्ट्स क्रिकेट कार्निवल थोड्याच दिवसामध्ये ही देखील टुर्नामेंट तुमच्या भेटीला येते. सीझन पहिला. अगदी प्रथम पारितोषिक चॅम्पियनसाठी 50,000 अशी रक्कम असेल तर रनरअपसाठी 25,000 अशी रक्कम असेल. याची देखील नोंद घ्यायची आणि तुम्हाला इकडे क्रिकेट भरपूर खेळायला मिळेल कारण की 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. त्यामध्ये तुम्ही 70-70 फॉर्मॅटमध्ये खेळू शकता. याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि तदनंतर एक ऑल इंडिया आयकॉन आहे आणि एक अंडर 19चा खेळाडू तुमच्या संघामध्ये खेळणं बंधनकारक असेल. एक महत्त्वपूर्ण टुर्नामेंट आहे सातारा स्पोर्ट्स लाईव्हचे आपण पाहतोय क्रिकेट कार्निवल. तुम्ही देखील त्यांना संपर्क करू शकता. सातारा स्पोर्ट्स लाईव्हचे सर्व आहेत. अर्थातच अर्जुनजी कदम यांच्याशी तुम्ही लगेचच संपर्क करा. जाऊया टॉसच्या दिशेने लहुजी जाधव सरांच्या आवाजामध्ये. थँक्यू व्हेरी मच. गणेशजी काटेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. चला दोन्ही टीम या. कार्ड फायटर्स विपक्ष ज्योती एंटरप्राइजेस. आर्यन स्पोर्टचे सर्वा आर्यन दादाच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. वेलकम अभि. कार्ड फायटर्स संग्राम लावंड या प्लीज. आपण नाणेफेकीचा कौल करूया. वेलकम रोहित दादा. अत्यंत महत्त्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. छापाकाटा कॉल करायचा आहे. या रोहित दादा. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय कार्ड फायटर्स.
खूप साऱ्या शुभेच्छा असेल. टॉस जिंकला ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. वेलकम विकेट इटचे सर्वे सर्वा संकेत कुराडे आपलं स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. आर्यन दादा या. यस आर्यन स्पोर्ट्स रबाळीचे सर्वे सर्व आहेत. एक चांगले खेळाडू तर आहेतच आणि विशेष म्हणजे आज आर्यन स्पोर्ट्स रबाळे एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला येत असताना क्रिकेटच्या खेळाबरोबर आज आपल्या मराठी मुलांनी व्यवसायामध्ये कसं यायला पाहिजे आणि जर क्रिकेटबरोबर आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर मुलांनी काय करायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? पहिली तर सर्वांनी साथ द्यायला पाहिजे आणि मराठी माणूस जर पुढे येत असेल तर पहिला माणूस तिकडे विचार केला पाहिजे की त्या माणसाकडून काय घेता येईल आणि तो माणूस कसा पुढे जाईल. हे सर्वांना फक्त एकच आहे सांगणं आहे की सर्वांना साथ द्या. बघा आज माझ्याकडे नाही दुसऱ्याकडे जावा, पण कुणाला तरी जो पुढे जातोय तर त्याला काहीतरी साथ असेल तरच तो पुढे जाऊ शकतो, अदरवाईज पॉसिबल नाही की पुढे जाणं. यस निश्चितपणे क्रिकेट हा सांघिक खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम वर्क. त्या पद्धतीने आर्यनदाने उल्लेख केला. खूप खूप शुभेच्छा असतील. आर्यन स्पोर्ट्स रबाळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये स्पोर्ट्समध्ये एक ब्रँड नाव म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. वेलकम सुस्वागतम. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टला आज ज्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, एक क्रिकेटवेडा व्यक्तिमत्व, गोल्डन मॅन ऑफ पाटण तालुका क्रिकेट, आपल्या क्रिकेट संघटनेचे प्रमुख सल्लागार आदरणीय सन्मान्य श्री गोपीदादा सूर्यवंशी साहेब गोपी शेठ यांचं शुभ आगमन झालंय. मी विनंती करेन गोपीदादा, पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. सुस्वागतम. गोपीदादा म्हणजे फक्त पाटण तालुका नाही तर सातारा जिल्हा, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधील एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि प्रत्येक चांगल्या क्रिकेट खेळणाऱ्या संघटनेच्या, प्रत्येक चांगल्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं हे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व. समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही आणि गोल्डन मॅन ऑफ पाटण क्रिकेट सातारा जिल्हा. मी विनंती करेन गोपीदादा आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं मनापासून सहर्ष स्वागत. वेलकम. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः गणरायाला वंदून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदून आज पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट आज दिवस दुसऱ्या दिवसामध्ये कोण होईल, आज दुसरा संघ ठरेल. जाऊयात पूर्वार्धाला उत्तरार्धाकडे जाऊया. पहिला चेंडू आकाश मोहिते. पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटचा भला मोठा अनुभव असलेला हा खेळाडू आकाश मोहिते स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अबी डिसले आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सूरज शिंदे. पहिला चेंडू व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र घोषांकी क्षेत्रात एक धाव. आपण जर पाहिलं आकाश मोहितेचा आपण विचार केला. वेलकम. सुस्वागतम. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव आदरणीय श्री सुधाकर दादा लोहार साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम सुधाकर दादा. आणि आज या व्यक्तिमत्वांमुळे खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटला सोनेरी दिवस आलेत. फक्त टेनिस बॉल नाही तर रबर बॉलमध्ये देखील आज ही सर्व व्यक्तिमत्व एकत्रितपणे एकत्र आहेत. थँक्यू व्हेरी मच. सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर एका बाजूला सातारा स्पोर्ट्सला जे के रायझिंग संघमालक आपण जर पाहिलं तर प्रकाश कदम आणि अर्जुन कदम आपण पाहतोय आणि या संघाचा करता धरता म्हणजेच कर्णधार पाहिलं तर अर्जुन कदम आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला पाटण वॉरियर्स म्हणजेच बकासूर 11 संघमालक अमर पाटील. सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. घोषांकी क्षेत्रात एक धाव आणि पाटण वॉरियर्स म्हणजेच बकासूर 11 संघाचे संघमालक आपण अमर पाटील पाहतोय. त्यानंतर कॅप्टन आपण पाहिलं तर कॅप्टन 26 अतुल भालेकर आणि ॲक्शन रिप्लेमध्ये पहा कशा प्रकारे यष्टी रक्षक झाडामध्ये जाऊन बसला होता. अप्रतिम असा चेंडू, मात्र पंचांच्या दोन्ही बाया समांतर आणि येतोय धाव येते अवांतर. आज जर पाहिलं तर मैत्री दिवस म्हटलं तर कृष्णा आणि सुदामाला आपण आठवल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळेच की काय सर्व क्रीडा रसिकांना आणि सर्व क्रीडा रसिक मायबापांना मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. मैत्री असावी कशी, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना एकत्र बांधून ठेवण्यासाठी बॉसने जी मेहनत घेतली आणि त्यांच्या माध्यमातून आज जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट
सीझन 3 आपल्या भेटीला आलाय. येस, ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर या संघाने क्षेत्ररक्षणाचा केला निर्णय. तर कराड फायटर्स आपल्याला बॅटिंग करायची आहे आणि दोन्ही संघ आपण तयार राहायचं आहे. आपला स्क्वॉड तयार ठेवायचा. आपण टी व्ही स्क्रीनवर पाहू शकता आकाश मोहिते कशा प्रकारे संपूर्ण क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रेक्षक मायबाप पहा, आपल्या टी व्ही स्क्रीनवर दाखवलं जात आहे डगआउट सातारा स्पोर्ट्स लाईव्ह. त्यानंतर संपूर्ण प्रेक्षक मायबापांची गर्दी पाहायला मिळते आहे. जाऊया क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या पटलामध्ये जिथे एका बाजूला पाहिलं तर टार्गेट सेट केलं 56 धावांचा, 24 चेंडू आणि 56 धावा करायच्या आहेत. त्या म्हणजेच आपण जर पाहिलं तर सातारा स्पोर्ट्स लाईव्ह म्हणजेच जे के रायझिंग या संघाला तर बचाव करायचा आहे. ते म्हणजेच बकासूर 11 या संघाला अप्रतिम असा चेंडू. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होईल का? थांबवलंय. येस, रोखलंय अबी डिसलेने. अप्रतिम असा खेळ अबी डिसलेचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चाळकेवाडी संघाकडून बिलॉंग करतो आकाश मोहिते आणि लेदर बॉलचा भला मोठा अनुभव असलेला हा खेळाडू. आखाती देशामध्ये देखील आपल्या पाटणचं नाव पोहोचवलेला हा खेळाडू आकाश मोहिते. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय, तर स्ट्रायकिंग एंडला आता अबी डिसले. मांगडेवाडीचा हा खेळाडू. पंचांकडे दाद जरूर मागितली आहे, मात्र पंचांनी ती दाट फेटाळली आहे. डॉट डिलिव्हरीची होती आहे सांगता. यस, पंचांनी दाद उचलली आहे आणि हा सांगितला इट्स अ व्हाईट बॉल. थोडासा निर्णय दिला, कुठेतरी उशीर केला. त्यानंतर पंचांनी सांगितलं हा व्हाईट बॉल आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय पाटणचा मॅक्सवेल म्हणून ज्याला ओळखलं जातं. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर पंचांचे धाव सांगतायत व्हाईट +1 म्हणजेच 2 धावा. टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय अबी डिसले याला. अनेक मान्यवरांचे फ्लेक्स देखील आपण पाहतोय. यस, चेक केलं जात आहे. थ्रो गोलंदाजीसाठी चेक केलं जात आहे. शिवराम वैती सर सांगतायत थर्ड अंपायर रेफर केलाय थ्रो गोलंदाजीसाठी. थर्ड अंपायर चेक केले जातील. चेक. येस, डिसिजन पेंडिंग आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टला आज प्रत्येक मान्यवरांचं जे महत्त्वाचं योगदान राहिलं त्या सर्व तमाम मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. परंतु पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटसाठी ज्या ज्या सर्व व्यक्तिमत्वांनी अगदी कष्ट घेतलेत, संस्थापक बबलू पाटील, प्रमुख सल्लागार गोपीदादा सूर्यवंशी साहेब, उपाध्यक्ष गणपतजी शेठ सनस, खजिनदार विजयजी रेटरेकर, उपाध्यक्ष अजितजी वरे, सचिव सुधाकरजी लोहार, कार्याध्यक्ष अरुणजी कदम, उपकार्याध्यक्ष अमितराज चव्हाण, उपसचिव विनोदजी स्वामी कदम, उपाध्यक्ष अजितजी पाटील, त्याचबरोबर सदस्य म्हणून संतोष पाटील, अमर बामरस, रोहित पाटील, विकास कदम, राजू दिघे, राहुल डीजे, राजू कंग, हरीश सलते, प्रवीणजी फनसे आणि लेजा कोळसकर, आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला मॅच चालू करा प्लीज. आज जर विचार केला तर ही सर्व व्यक्तिमत्व आहेत ना डीडी सर, त्या सर्व व्यक्तिमत्वांमुळे पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधील सर्व खेळाडू एकत्र येतात. मग टेनिस बॉल असू द्या अथवा रबर बॉल. नक्की सर, आपण म्हटलात की हे संपूर्ण मान्यवर आहेत म्हणूनच आपल्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमधील सर्व खेळाडूंना संधी मिळते. ओहो, सुरेख असा फटका आणि चेंडूला दिला फेकून आर पार फरार, सीमारेष पार, षटकार. अप्रतिम असा स्ट्रोक आपण ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकता. अबी डिसले याच्या बॅटमधून कशा प्रकारे हा शॉट आलाय. अप्रतिम असा फटका. शेवटच्या क्षणापर्यंत अगदी चेंडूवर नजर ठेवली, त्यानंतर चेंडूला दिला भिरकावून सीमारेषे पार, षटकार. सुरेख अशी फलंदाजी. 56 धावांचा पाठलाग करायचा. त्यानंतर आतापर्यंत पाहिलं तर 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सांगतो एक तेरी एक मेरी. षटकार मारू शकतो तर मी तुला थांबवू शकतो.
असं सांगितलं. पहिल्या षटकाची होते या ठिकाणी समाप्ती आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 9 धावा, 15 धावा. हॅलो, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय निलेशदादा कोळसकर साहेब यांचं शुभागमन झालंय. अध्यक्ष पोलादपूर तालुका क्रिकेट असोसिएशन. मी विनंती करेन चला या निलेशदादा कोळसकर साहेब आपण या मुख्य व्यासपीठावर. टीमची धावसंख्या धावफलकावर 15 झाले आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटसाठी देखील निलेशदादा कोळसकर साहेब यांचं अमूल्य आणि खूप महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. आज फक्त पोलादपूर तालुका क्रिकेटसाठी नाही तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटसाठी देखील ही सर्व व्यक्तिमत्व ज्या पद्धतीने आणि जी प्रामाणिक मेहनत घेत आहेत त्या सर्वांना हॅट्स ऑफ. मी विनंती करेन या आपलं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर श्री निलेशजी कोळसकर साहेब, ज्योती एंटरप्राइजेस या संघाचे सर्वेसर्वा आणि यशस्वी संघ मालक. येस, ज्या वेळेस पश्चिम महाराष्ट्र लीग होते त्यावेळेस निलेशजी कोळसकर साहेब यांचा संघ ज्योती एंटरप्राइजेस हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. मी विनंती करेल निलेशदादा, आपल्याला विनंती करेल आपण व्यासपीठावर या. कॅप्टन 26 अतुल भालेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. यस नो वेट, यस नो वेट. आणि काय घडतं इथे या ठिकाणी क्रिकेटमधील सुसाईड ज्याला म्हटलं जातं. व्हाईट बॉल आलाय आणि विकेट संपादन केले तर कोणाची विकेट गेली आहे तर आकाश मोहिते, एका अनुभवी फलंदाज. रनआउटच्या स्वरूपात आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे व्हाईट बॉलची मागणी केली. त्यानंतर अभि डिसले यस नो यस नो. आणि हा गणेश शिंदे यष्टीरक्षक, सुरेख असं यष्टीरक्षण. व्हाईट बॉल आहे आणि विकेट देखील मिळाली आहे. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाचा मात्र ताबा घ्यायचा आहे. कोण असेल नवीन फलंदाज आपण पाहूयात. जे के रायझिंग या संघाकडून कोण जाईल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे जे के रायझिंग टीम. येस, आपण जर पाहिलं तर जे के रायझिंग टीमच्या ताफ्यामध्ये गोपीदादा सूर्यवंशी यांना आपण पाहतोय. डीडी सर, आज सातारा स्पोर्ट्स लाईव्ह जे के रायझिंग आज संपूर्ण त्यांचे प्रेक्षक आहेत, त्यांचे पाठीराख आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही गोपीदादा सूर्यवंशी, गोपी शेट यांना पाहताय, हरीश सलते आहेत, स्वामी आहेत आणि संपूर्ण त्यांचे प्रेक्षक आहेत. आणि ज्या ज्या वेळेला तुमच्या पाठीशी असे पाठीराखे असतात ना, तुम्हाला समर्थन करणारे लोक असतात, त्यावेळेला तुम्हाला मैदानामध्ये खेळ करण्याची एक वेगळी जिद्द आणि वेगळा उत्साह मिळतो. हे प्रेक्षक आहेत म्हणून खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. आणि अशा प्रेक्षकांमुळे, अशा पाठीराख्यांमुळे आज पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट एका वेगळ्या उंचीवर गेलाय. नक्की सर, आपण जर पाहिलं तर गोपीदादा सूर्यवंशी यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. नक्कीच जे के रायझिंग संघ जिथे जिथे खेळतो तिथे तिथे मात्र गोपीदादा सूर्यवंशी असतील, स्वामी असतील, हे त्यांच्या संघाच्या पाठीराखे असतील. नवीन फलंदाज अमित म्हात्रे आणि सुरेख असा फटका इनसाइड आउट. आणि हा चेंडूला पाठवून दिला भिरकावून आर पार पर्रार, सीमारेषे पार षटकार. आणि नक्की सर अमित म्हात्रेचा जर विचार केला ना, याच ग्राउंडवर मागच्या संडेला 5 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. तोच अमित म्हात्रे आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. आपली म्हात्रेवाडी या संघातून बिलॉंग करणारा हा अमित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख अशी फलंदाजी. आणि आपण जर पाहिलं तर व्यावसायिक संघ फ्रेंडशिप 11 मानकूर या संघातून अमित म्हात्रे कर्णधार पद भूषवताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्यावसायिक संघामध्ये देखील अप्रतिम खेळ आहे. त्याचबरोबर आता जे के रायझिंग या संघासाठी देखील अप्रतिम असा खेळ पाहायला मिळाला. दुसरा फटका पाहूया काय घडतंय. कॅच ड्रॉप झाली आणि पुन्हा एकदा आला हा खणखणीत षटकार. कॅच ड्रॉप केली की मॅच ड्रॉप केलीस मित्रा. अमित म्हात्रे आला काय, मी पाहिलं काय, मी जिंकून घेतलं सारं असं सांगतोय मैदानाच्या आतमध्ये. येस, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न भरपूर केला होता मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे. आता क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जातील, थोडीशी रणनीती चेंज केली जाईल. कॅप्टन 26 अतुल भालेकर यांच्याकडून. गणेश शिंदे आलाय, काहीतरी चर्चा झाली आणि चर्चेचं समाधान काय होईल. अमित आलाय डगआउटमधून सेट होऊन. याच मैदानावर आपण जर पाहिलं तर 5 चेंडू 5 षटकार अमितच्या बॅटमधून आले होते. आता 2 आलेत. साई केसा, साई दुने 12 असं समीकरण त्याच्या बॅटमधून आलंय. साहित्रिक 18 येईल की गोलंदाज अतुल भालेकर कमबॅक करेल. आणि येस, पाहूया काय घडतंय. बॅक टू बॅक
तिसरा षटकार आलाय. म्हटलं होतं ना 3 इन अ रो आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम अशी फलंदाजी अमित म्हात्रे. कॅच सोडली आणि बोलतात ना जखमेवर मीठ चोळणं कशाला म्हणतात, तर जखमेवर मीठ चोळणं याला म्हणतात. पहा आपण या आधीच्या चेंडूमध्ये जर कॅच जरूर त्यांनी पकडली होती, हाताला चेंडू ब्रश केला होता, हातामध्ये चेंडू लागला होता, मात्र हाताला चटका देऊन सीमारेषे पार गेला. आणि असं पाहिलं तर हरिजी सलते पाटण तालुका गोपीदादा सूर्यवंशी यांच्याकडून रोख रक्कम अध्यक्ष एकवाडी एक संघाचे अध्यक्ष सन्माननीय गोपीदादा सूर्यवंशी यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 501 रुपया. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं हरीश दादाने की पुढील माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. गोपीदादांकडून 500 आलेत. शिवादादा यांच्याकडून देखील 500 विकेट आली. तर अतुल भालेकरने विकेट घेतली तर अतुलला 500, शिवादादाला. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट असं चाललंय मैदानाच्या आतमध्ये. या सुरेख असा कमबॅक केलाय. 3 षटकार जरूर लागले त्यानंतर कमबॅक केलाय. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर अप्रतिम अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटची मॅच जर आपण पाहिली ना तर अप्रतिम अशी मॅच झाली. रुद्र 11 आणि त्याचबरोबर अखंड शाहूवाडी, छत्रपती शाहू महाराज अखंड शाहूवाडी या 2 संघांमध्ये अगदी शेवटच्या 2 चेंडूंपर्यंत ती मॅच गेली होती. आणि यस पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आला. 1 धाव अतिरिक्त ऍड केली जाईल. कॅप्टन 26 कमबॅक केलाय. अप्रतिम असा कमबॅक 2 षटकारानंतर अप्रतिम असा कमबॅक म्हणावा लागेल. बाईच्या स्वरूपात 1 धाव आली आहे. हाच तर खेळ आहे ना क्रिकेटचा मित्रांनो. कधी इकडे कधी तिकडे तराजूचा पारड कुठे झुकेल सांगता येत नाही. आणि संघाची धावसंख्या यानंतर जाऊन पोहोचतीये 36 धावा. 56 धावांचा पाठलाग करतायत आणि आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावर. अजून देखील आपण जर पाहिलं 36 धावसंख्या. अभि डिसले शांत राहावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. कोणता फलंदाज आउट असेल? अभि डिसले बॅक टू डग आउट. विकेट आली आहे. अभिने विकेट सॅक्रिफाईस केली आहे. यस आता आपण जर पाहिलं तर स्वतः संघ मालक आणि कॅप्टन कूल अर्जुन कदम मैदानाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. नितीन पन्हाळे अप्रतिम असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. आणि त्याचबरोबर वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राहुल जुंजाळ म्हणजेच DJ यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आपण करूयात सहर्ष स्वागत. राहुल जुंजाळ म्हणजेच आपण जर पाहिलं तर डीजे राहुल वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर समीकरणाकडे जाऊयात. 12 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. 12-20चं समीकरण गोलंदाजी मार्कवर. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र रबल बॉल मान्सून क्रिकेट ब्लास्ट 2026 मध्ये पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार विजयजी रेटरेकर सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आपण करूयात सहर्ष स्वागत. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनमध्ये पाहिलं तर त्यांचं एक बहुमूल्य असं योगदान राहिलं आहे. तेच विजयजी रेटरेकर. गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं तर पाटणचा बकासूर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं गणेश सुरेश शिंदे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि PMPL टेनिस बॉल क्रिकेट मिस्टर PMPL जी लीग झाली टेनिस बॉलची त्यातील मिस्टर PM त्याची वर्णी लागली तोच गणेश सुरेश शिंदे आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 20ची गरज होती. पहिल्या चेंडूवर घोषांकी क्षेत्रात 1 धाव आली आहे. अर्जुन कदम बेस्ट वर्सेस बेस्ट. वाह टप्पा पडलाय. परफ्यूम डिलिव्हरी. आणि अर्जुन देखील सांगतोय यस आज चांगला चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा
काय घडेल, डायरेक्ट हिट झाला असता तर परतावं लागलं असतं अर्जुन कदमला, मात्र सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला आहे अर्जुन कदम. आता मात्र स्ट्राईक दिली आहे अमित म्हात्रे. जो सेट झाला आहे त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, त्या अमित म्हात्रेला मात्र स्ट्राईक दिली आहे. यस नो वेट झालं जरूर होतं, मात्र त्यानंतर सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला आहे. पुन्हा एकदा चेंजेस केलं जातं क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये असताना त्यावेळेस मात्र चला थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. का एका इनिंगसाठी आपण जर पाहिलं तर 20 मिनिटं एका इनिंगसाठी दिले आहेत. त्या 20 मिनिटांचा आपण पुरेपूर असा वापर करायचा आहे. चला कराड फायटर्स आपण आपले बॅट्समन तयार ठेवायचे, तर ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर आपले क्षेत्ररक्षक आपण तयार ठेवायचं. जसा शेवटचा चेंडू पडेल किंवा शेवटची धाव बनेल आपण आपला स्क्वॉड लगेचच मैदानात दाखल करायचा आहे. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर. चला थोडासा स्पीडअप ठेवा. टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट होतो आहे, कारण बेस्ट वर्सेस असं बॅटल मैदानाच्या आत सुरू आहे. आणि यावेळेस पुन्हा एकदा रनआउटची संधी मिस केली आहे गणेश शिंदे याने. वेलकम, सुस्वागतम 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 वैभवजी देवंगळे साहेब. समर्थ 11 भरभुशी संघाचे संघमालक यांचं स्वागत करणारा हा खणखणीत षटकार पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट मध्ये ही मॅच अगदी रोमांचक अवस्थेमध्ये येऊन ठेपल्या. 6 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय. 6 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. अमित म्हात्रे आतापर्यंत अप्रतिम असा खेळ करताना पाहायला मिळतोय, जे की रायझिंग या संघासाठी. आणि या संघाचा जर पाहिलं ना तर 6 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. चला स्पीडअप ठेवा. अंपायर्स आपल्याला देखील विनंती असेल थोडंसं घाई करायची, कारण आजच्या दिवसामध्ये संपूर्ण सामने आपल्याला कव्हर करायचे. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. मॅच होती कुठे, मॅचला टर्निंग पॉईंट दिलाय. या षटकारानंतर समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. 7-17ची गरज होती. शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि आता समीकरण बदलून झालंय. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. चला अंपायर्स देखील आपल्याला विनंती करतात, बकासूर 11 टीम आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पाटण वॉरियर्स बकासूर 11 या नावाने हा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं अतुल दादा स्पीडअप ठेवायचं आहे. अंपायर्सच्या विनंतीला मान द्यायचा आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्टच्या संपूर्ण कमिटीचा मान ठेवायचा आहे आपण, आणि लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अर्जुन कदम. जिस बंदे में है दम वो अर्जुन कदम. गोलंदाजी मार्कवर योगेश मालुसरे. 6 चेंडू आणि 11 धावा डिफेंड करण्यासाठी आलाय हा गोलंदाज. जंगमवाडीचा हा गोलंदाज आपण पाहतोय. 1-11चं क्रिकेट जंगमवाडी या संघातून खेळताना पाहायला मिळतं. आज मात्र आपल्या तालुक्यासाठी 6 चेंडू 11 धावा डिफेंड करण्यासाठी आलाय. समोर जर पाहिलं तर JK रायझिंगचा कॅप्टन कुल अर्जुन कदम आपल्याला पाहायला मिळतोय. 6-11चं समीकरण. कोण जिंकेल ही मॅच? अप्रतिम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. चेक केलं जात आहे. रनअप मध्ये कुठेतरी व्यत्यय आलाय. अप्रतिम अशी मॅच, करो या मरोची ही मॅच आहे दोन्ही संघासाठी. 6 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. 6-11 डिफेंड करण्यासाठी जंगमवाडीचा पर्याय निवडलाय योगेश मालुसरे. पहिला चेंडू अप्रतिम असा चेंडू आणि पंचांचं बोट आकाशाकडे. यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल. मॅच मध्ये कमबॅक केला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि असं आपण जर पाहिलं तर निगडे 11
JK11 निगडे या संघाचा पोलाड मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो. या पोलाड या नावाने हा खेळाडू प्रचलित आहे. राहुल कदम मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. अर्जुन कदम बॅक टू डगआउट आणि त्याची जागा घेण्यासाठी राहुल कदम मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं काय अप्रतिम असा चेंडू हाताळलाय योगेश मालुसरे याने इनसाइड एज आणि चेंडू स्टंपाला जाऊन थटलाय. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे बकासूर 11 टीम. आपल्याला विनंती असेल 11 धावांची आवश्यकता आणि हा पहा तमाम प्रेक्षक वर्ग हा रोमहर्षक सामना पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टसाठी हे सर्व खेळाडू प्रेक्षक राजा. आज रविवारचा दिवस, रविवार म्हणजे क्रिकेट वार आणि ही तमाम प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला मिळते. हेच तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्टचं वैशिष्ट्य आहे आणि याच्यापेक्षा डबल गर्दी तुम्हाला आज संध्याकाळी पाहायला मिळेल. अनिलजी भोमकर साहेब पहा आपण टीव्ही स्क्रीनवर दाखवलं जात आहे. चक दे डॉन हे देखील यांना देखील दाखवलं जात आहे टीव्ही स्क्रीनवर. संपूर्ण प्रेक्षक मायबापांची गर्दी आणि गर्दी. आज रविवारचा दिवस. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेट रसिक आज संपूर्ण लोटून आलेत. आता स्ट्रायकिंग एंडला राहुल कदम. पोलाड या नावाने प्रचलित असलेला हा फलंदाज. चुकी केली की काय गोलंदाजाने. अशा वेळेला असे चेंडू हाताळणं किती महागात पडू शकतं. योगेश मालुसरे. नितीन पन्हाळा आलाय, काहीतरी कानमंत्र दिलाय आणि तो कानमंत्र किती पत योग्य ठरू शकतो. 5 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. मॅच अजून देखील दोलायमान अवस्थेत आहे. कधी तराडूचं पारडं इकडे झुकते तर कधी तिकडे जाते. मॅच कोण घेऊन जाईल अजून देखील सांगता येत नाही. कारण एखादा डॉट डिलिव्हरी मॅचमध्ये कमबॅक करून देईल गोलंदाजी करणारी टीम. एखादा मोठा फटका मॅचमध्ये कमबॅक करतील ते म्हणजे JK रायझिंग टीम. दोलायमान अवस्थेत मॅच आहे. अप्रतिम अशी मॅच. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का थांबवलंय. कारण राहुलला देखील माहिती आहे की अमितची बॅट लागली. अमितला स्ट्राईकवर आणायचं होतं आणि तेच त्याने केलंय. अमितने आतापर्यंत पाहिलं तर 10 चेंडू आणि 25 धाब्यांच्या खेळी करतोय अमित म्हात्रे. मॅन फ्रॉम आपली म्हात्रेवाडी. आपली म्हात्रेवाडी टीमचा हा खेळाडू अमित म्हात्रे व्यावसायिक संघातून देखील खेळताना पाहायला मिळतो. फ्रेंडशिप 11 मानकूर या संघाचा कॅप्टन कूल अमित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज नक्कीच पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर वरुण राजाने कुठेतरी दडी मारली आणि अमित बॅट मधून काय घडतंय. चेंडू गेलाय 1 बाउन्स. सीमारेषे पार. चौकार. मिळतील धावा. अंपायरचा इशारा पेंडिंग आहे. यस चौकार आहे. चौकार आहे. हा कमिटीने चेक केलाय चौकार सांगितलंय. तीन चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे डीडी सर. अमित म्हात्रे या मॅचची खूप महत्वाची विकेट असेल. जर अमित म्हात्रे 3 चेंडू खेळला तरी मॅच सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंग जिंकेल. जर अमित म्हात्रे यांची विकेट पाटण वॉरियर्सला मिळाली, बक्कासूर 11ला मिळाली तर मात्र मॅच इथून टर्न होऊ शकते. कारण अमित म्हात्रे म्हणजे या मॅचचा महत्वाचा फलंदाज, महत्वाचा खेळाडू. 3 मध्ये हव्यात 4. मॅच कोणीही जिंकू द्या, पाटण तालुका जिंकेल, परंतु प्रत्येकाला विजय हवा या मॅचमध्ये. नक्की सर. पाहिलं तर दोन्ही संघ विजयाच्या शोधामध्ये आहेत. कोणता संघ जिंकेल. 3 चेंडू 4ची गरज. 3-4चं समीकरण निघाला. योगेश मालुसरे गोलंदाजी मार्कवर निघालाय. समोर अमित म्हात्रे. आपटवार पद्धतीचा चेंडू. नो बॉल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. खाओ पिओ बिल मत चुकाओ असा हा चेंडू. आता मॅच आली आहे कुठे. 3 चेंडू 2ची गरज. अमित जसं आपण म्हटलं की अमित हा महत्वाची विकेट आहे. या बॉलवर जर अमितची विकेट येते तर मॅचमध्ये कमबॅक करेल ती म्हणजेच पाटण वॉरियर्स हा संघ. अमित फ्री हिटचा चेंडू असेल आणि हा फटका तर चांगला आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. काय घडतंय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आहे का थांबवलंय. आता मॅच मध्ये डंगत आली आहे. आता आपण जर पाहिलं तर येणारे चेंडू 2 करायची आहे. 1 धाव.
2 चेंडू 1ची गरज. संपूर्ण क्षेत्ररक्षण पाहिलं तर छत्रीप्रमाणे पुढे घेतलंय. काय घडेल? स्ट्रायकिंग एंडला आता राहुलकडे जबाबदारी असेल. राहुल कदम, पोलाड या नावाने फेमस. क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश शिंदे. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. 2 चेंडू 1ची गरज. हा चेंडू जर डॉट येतोय ना तर मॅच अजून पाहण्यासारखी होईल, कारण आता हवेत चेंडू 2 आणि धावा करायची 1. 2 चेंडू 1ची गरज. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. अंपायर्स आपल्याला देखील विनंती असेल. सर्व खेळाडू पुढे बोलून घेतलेत. आता पाहूया काय घडतंय. योगेश मालुसरेच्या हातामध्ये संपूर्ण पाटण वॉरियर्सची धुरा आहे. 2ला 1ची गरज. राहुल कदम, पोलाड आणि नो बॉल आणि त्यावर आलाय हा फास्ट सेलिब्रेशन. पहा आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. JK रायझिंग टीमचं सेलिब्रेशन पाहू शकता आपण. संपूर्ण टीम अप्रतिम असं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय. चला ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर टीम, आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच 13 चेंडू 31 धावांचा खेळ ज्यांनी केला